मित्रांनो, खरीप हंगाम 2024 असो की खरीप हंगाम 2023चा उर्वरित पीक विमा असो, तर या संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही तर आम्ही शेतकऱ्यांना इतर काही योजनांचा फायदा देऊन शेतकऱ्यांना खुश करू, आनंदी करू, असं सरकारचं म्हणणं आहे. त्या अंतर्गत आता शेतकऱ्यांना 31 मार्च पूर्वी 2024चा आणि 2023चा उर्वरित खरीप हंगामाचा पीक विमा वाटप होण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे समोरील बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेत्र, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जवळपास 2023चा खरीप हंगामाचा पीक विमा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये बाकी होता, उर्वरित होता आणि तो पीक विमा वाटपाचे आदेश काढण्यात आलेले आहेत. बऱ्याच दिवसापासून पीक विमा वाटप होणार अशी चर्चा होती. त्यातच मित्रांनो, खरीप हंगाम 2024चा पीक विमा सुद्धा बऱ्याच दिवसापासून वाटप होणार आहे, 25% अग्रिम होणार आहे, 75% उर्वरित होणार आहे, वगैरे वगैरे बऱ्याच चर्चा रंगलेल्या होत्या. अशातच आता 31 मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीपाचा पीक विमा वाटप करावा, वितरित करावा असे आदेश देण्यात आलेले, असे निर्देश देण्यात आलेले. कंपन्यांकडे सरकारतर्फे निधी देखील पोहोचलेला आहे आणि या कंपन्यांमार्फत आता शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी वितरित 31 मार्च पर्यंत करावा असं देखील सांगण्यात येत आहे. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आपण जिल्हा वाईज बघूया आणि कोणत्या पिकासाठी किती पीक विमा वाटप होणार आहे ते सुद्धा माहिती घेऊया थोडक्यामध्ये. तर जालना जिल्ह्यातील 42 महसूल मंडळात खरीप हंगाम 2024चा 25% अग्रिमचा, तसेच म्हणजे अगोदर काय होतं, 25% अग्रिम पीक विमा 5 जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला होता. नंतर 25% अग्रिम वाटपाची तारीख निघून गेलेली आहे जानेवारीमध्ये. खरं तर हा पीक विमा वाटप व्हायला पाहिजे होता, परंतु 2024चा खरीप हंगामाचा 25% अग्रिमचा पीक विमा जानेवारीमध्ये वाटप झालेला नाही. त्या कारणास्तव मित्रांनो, आता 25% अग्रिम असो की डायरेक्टली सर्वोच्च सरसकट पीक विमा असो, हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. त्या अंतर्गत जालना जिल्ह्यातील जवळपास कापूस आणि सोयाबीन या 2 पिकांसाठी हा पीक विमा वितरित होणार आहे. म्हणजे 2 पिकांसाठी जालना जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यात सुद्धा 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या. तर जवळपास परभणी जिल्ह्यात अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या असल्या तरी आता अग्रिमच्या, मी आता रिपीट एकच गोष्ट करणार नाही की अग्रिमच्या वाटपाच्या ज्या तारखा आहेत त्या संपून गेलेल्या असल्या कारणास्तव आता तुम्हाला 25% अग्रिम किंवा 75% उर्वरित पीक विमा हे दोन्ही मिक्स सुद्धा येऊ शकतो किंवा सेपरेटली बनायचं झालं तर 25% अग्रिमच्या व्यतिरिक्त 75% सुद्धा पीक विमा तुमच्या खात्यावर येऊ शकतो. तर त्या अंतर्गत परभणी जिल्ह्यातील एकूण 52 महसूल मंडळात 25% अग्रिम खरीपाचा पीक विमा मंजूर आहे. तर परभणी जिल्ह्यातील 7,07,000 शेतकऱ्यांना 350 कोटी रुपयांचा पीक विमा वाटप होण्याचे निर्देश देण्यात आलेले होते. अधिसूचना काढण्यात आलेली होत्या 350 कोटी रुपयांचा, परंतु 420 कोटी रुपयांचा पीक विमा हा परभणी जिल्ह्यासाठी मॅन्डेटरी आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीच्या बेसिसवर जवळपास 420 कोटी रुपयांचा पीक विमा वाटप होणार आहे. अगोदर 350 कोटींचा पीक विमा वाटप होणार होता, नंतर 420 कोटी रुपयांचा वाटप होणार आहे. तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या, ज्यामध्ये 93 महसूल मंडळात जवळपास बघायचं झालं तर सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद या 4 पिकांसाठी हा पीक विमा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि जवळपास बघायचं झालं तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा 450 कोटी रुपयांचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. 31 मार्च पूर्वी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे. त्याची जे GR वगैरे आहे ते सुद्धा आता रिलीज होणार आहे या हप्त्यामध्ये. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या. 5 तालुक्यातील 30 महसूल मंडळात हा पीक विमा वाटप होणार होता आणि तो आता 31 मार्च पूर्वी वाटप देखील होणार आहे. आणि ज्यामध्ये सोयाबीन, कापूस, त्यानंतर बघायचं झालं तर सोयाबीन, कापूस आणि तूर, मूग या पिकासाठी हा पीक विमा वाटप होणार आहे. आणि ज्या अंतर्गत 3,60,000 शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा तर इतर शेतकऱ्यांना हा कापूस पिकाचा पीक विमा वाटप होणार आहे. त्यानंतर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा वैयक्तिक क्लेम केलेला पीक विमा वाटप होणार होता, ते सुद्धा आता वाटप होण्याचे चान्सेस आहेत. आणि ज्या अंतर्गत लातूर जिल्ह्यातील 60 महसूल मंडळात जवळपास सोयाबीन आणि कापूस या पिकासाठी पीक विमा वाटप होणार आहे. थोड्याफार प्रमाणात तुरमूग, उडीदसाठी सुद्धा वाटप होऊ शकतो, परंतु सध्या तरी सोयाबीन आणि कापूससाठीच पीक विमा वाटप होईल असे चान्सेस दिसून आलेले आहेत. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आल्या नसल्या तरी तिथे सुद्धा 25% अग्रिमच्या अधिसूचना नाही आल्या बाबा, चला ठीक आहे, तर वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप करू असे निर्देश शासनातर्फे सांगण्यात आलेले आहे. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये सुद्धा आता
पण ह्या यवतमाळ जिल्ह्याचे सुद्धा 31 मार्चपूर्वी पीक विमा वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत बघायचं झालं तर जवळपास काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही हे वाटपाचे आदेश देण्यात आले नाही. परंतु आपण जे नावं घेतली जिल्ह्याचे, त्या जिल्ह्यातील शेतकरी जर तुम्ही असाल आणि तुमचं जर कॅल्क्युलेशन झालेलं असेल, तुम्ही एकदा काय करायचं आहे, तुमचं पीक विमा कॅल्क्युलेट झालेला आहे का व्हॉट्सअपला वगैरे, तुम्हाला जर माहीत नसेल की आपला पीक विमा किती भेटणार आहे आणि किती कॅल्क्युलेशन झालेलं आहे वगैरे असं काही माहीत नसेल, तर आपल्या चॅनलवर जुना एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये आपण सांगितलेलं आहे व्हॉट्सअपहून कसं कॅल्क्युलेशन, म्हणजे तुमचा पीक विमा किती कॅल्क्युलेट झालं ते व्हॉट्सअपहून कसं काढायचं किंवा कॉल करून कसं काढायचं ते एका व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलंच आहे. तर व्हॉट्सअपहून सुद्धा तुम्ही बघू शकता आणि इतर काही जे हेल्पलाईन नंबर आहे त्यावरून सुद्धा तुमचा पीक विमा किती अप्रूव्ह झालेला आहे ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.